दूध दरवाढीसाठी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा आंदोलन सुरू आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांसह गाय घेऊन शरद पवार गटाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत। दूध उत्पादक शेतकऱ्यांसह गाय घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले जाते। दुधाला 40 रुपये दर मिळावा, त्याचबरोबर अनुदान नको, फिक्स रेट द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे। तर आपण हे एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय। दूध दरवाढीसाठी आता दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत। गायी घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन केलेले आहे। तर आपण पाहतोय कालपासून राज्यामध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत। आजही दूध दरवाढीसाठी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं आंदोलन सुरू आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांसहित गायी घेऊन शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, जिल्हाधिकारी कार्यालयावर आता दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढलेला आहे। शरद पवार गटाचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी आहेत का? अधिकचे अपडेट्स। उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे। गायी घेऊन हे सगळे शेतकरी मोर्चामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। दुधाच्या दरवाढीसाठी हे सगळं आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। दुधाला अनुदान नको तर 40 रुपये भाव द्या, अशा पद्धतीची मागणी घेऊन हे सगळे शेतकरी आपल्याला आक्रमक झालेले पाहायला मिळतात। शरद पवार गटाचे पदाधिकारी देखील या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्र वगळता शेजारचं कर्नाटक असेल किंवा गुजरातमध्ये दुधाला महाराष्ट्रापेक्षा चांगला भाव मिळतो, जास्त भाव मिळतो, मात्र महाराष्ट्रामध्ये दुधाला अवघे 22 ते 25 रुपये इतका भाव मिळतोय असं या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं। त्यामुळे दुधाला 40 रुपये भाव द्यावा अशा या मागणीसाठी हे सगळे शेतकरी आता जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेले आहेत। खरं तर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे। गायी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊ नये अशा मुलं शिकले परंतु त्यांना नोकऱ्या नाही, म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या मुलांनी दुग्ध व्यवसाय सुरू केलेला आहे, परंतु दुधाला भाव नाही। आज आपण बघतोय की गाय पाळणं किंवा म्हैस पाळणं हे खूप अवघड झालंय। त्या ठिकाणी खाद्य जे आहे, गाईचं खाद्य असेल, म्हशीचं खाद्य, याचे रेट प्रचंड वाढले आणि त्या तुलनेत दुधाला भाव नाही आहे। गुजरातमध्ये, इतर राज्यामध्ये दुधाला जो भाव मिळतो त्या तुलनेत नाशिकला, आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी भाव आहे। गुजरातमध्ये 37 रुपये 38 रुपये भाव मिळतो आणि नाशिकमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये 25 ते 27 रुपये भाव मिळतो। तर एवढी मोठी तफावत का? दुधाला भाववाढ मिळावी अशी प्रमुख मागणी घेऊन हे सगळे आंदोलक आता गायींसह जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाले। आमचं जगणं सुद्धा मान्य करा, दुधाला 40 रुपये भाव मिळायला पाहिजे, अनुदान नको, फिक्स रेट द्या, अशा स्वरूपाच्या या सगळ्या मागण्या घेऊन आता हे सगळे जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी गायी देखील या सगळ्या शेतकऱ्यांनी जे आहे त्या सोबत घेतलेल्या आपल्याला पाहायला